नमस्कार. आपली कृषी माऊली या पॉडकास्टच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत शिवाई इथं. पुण्यापासून 21 किलोमीटरवर असलेलं वेळू नावाचं गाव आणि या गावात शिवाई नावाचं ॲग्रो टुरिझम सेंटर आहे. चला तर मग ह्या ॲग्रो टुरिझम सेंटरच्या मालकांना म्हणजेच गुलाबदादा गुल्हेंशी आपण चर्चा करूयात. गुलाबदादा, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. शिवाई ॲग्रोमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. धन्यवाद. दादा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ॲग्रो टुरिझम आपण करावं ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी हो? मुळात मी जे विषमुक्त भाजीपाला पिकवतो तर आम्हाला सजेशन मिळलं की विषमुक्त तुम्ही अन्न पिकवता तर विषमुक्त जेवण का देऊ शकत नाही. आणि ही संकल्पना आम्ही थोडी लक्षात घेतली आणि लोकांना विषमुक्त जेवण कसं देता येईल आणि त्याची संकल्पना आम्ही ठेवून आम्ही याच्यामधून निर्मिती चालू केली. अच्छा, खूपच छान. मला थोडं ॲग्रो टुरिझम बद्दल म्हणजे विषमुक्त अन्न आपण सगळ्यांना द्यावं ही संकल्पनाच खूप खरं चांगली आहे आणि आजच्या काळाची ती गरज सुद्धा आहे. कारण आजकालचं वातावरण बघता, आपल्याला होणारे आजार बघता, बरोबर, तर ही आजच्या काळाची गरजच असंच म्हणावं लागेल. तर मला थोडक्यात ह्या संकल्पनेबद्दल थोडं समजून सांगा ना. आता आपण पाहताय बघा की सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा आपल्या जनतेला आरोग्य म्हणजे ह्याच्यावर होणारा खर्च हा अगणित आहे हो. आणि हा परवडत नाही. तर माझं असं मत आहे की सर्वसामान्य लोकांनी विषमुक्तकडे वळलं पाहिजे. विषमुक्त भाजीपाला खाऊन आपलं आरोग्य अबाधित ठेवलं पाहिजे. आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबाची पण काळजी ह्या विषमुक्त अन्नातनी घेतली पाहिजे. त्यामुळंच आम्ही ह्याची सुरुवात केलेली. आणि हे ॲग्रो टुरिझम जे तुम्ही चालू केलेलं आहे हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याकरता आपण म्हणजे मार्केटिंग कशा पद्धतीचं करताय किंवा जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन भेट द्यावी आणि आपली गो आधारित नैसर्गिक शेती पण बघावी आणि आपलं विषमुक्त असलेलं अन्न पण सगळ्यांना मिळावं, ह्याच्यासाठी आपण कशा प्रकारेचं पब्लिसिटी करताय किंवा मार्केटिंग करताय थोडक्यात? आता आम्ही थोडं याच्यामध्ये सोशल मीडियाचा पण वापर करत असतो. परत आमच्याकडे लोक काही जेवायला येतात ते सुद्धा माउथ पब्लिसिटीमधून सुद्धा त्यांनी आमचा प्रचार त्यांनी केलेला आहे. जास्त सोशल मीडिया आणि यूट्यूबमधूनच आमचं जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. बरं, पण मग ह्या सगळ्यासाठी मनुष्यबळ वगैरे कसं तुम्ही? मुळात काय झालं की मनुष्यबळ आम्ही सगळे घरचेच कुटुंब आम्ही ह्याच्यामध्ये सहभागी असतो. त्याच्यामध्ये माझा मुलगा असतो, माझी मिसेस असते, सुनबाई असते, आई असते, अशा सगळ्या प्रकारे आम्ही सगळी मंडळी याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊन हे सगळं आम्ही शेतामध्ये आम्ही हे सगळं करत राहतो. दादा, रजिस्ट्रेशन हे त्यांनी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं, पण मला सांगा, जेव्हा केव्हा भेट द्यायला कुटुंब येतं किंवा एखादा मोठा ग्रुप येतो त्यावेळेला आपण सुरुवात कशी करता? मुळात आता कसं असतं की आमच्याकडं विषमुक्त अन्न म्हणजे आता काय होतं की आम्ही जुना कन्सेप्ट चालू केला आहे. ते याच्यामध्ये चुलीवरचं जेवण, पाटावर ठेवलं, वाटलेलं वाटण, आता हा कन्सेप्ट आता आपण विसरत चाललेलो आहे. आता मग ह्या लोकांना, आता सिटीत राहणाऱ्या लोकांना कसं की चुलीवर शेकलेली भाकरी मिळत नाही, पाटावर वाटलेलं वाटणं ते भाजीचं चवला चाकता येत नाही. मग काय तर पुणे जवळ असल्यामुळं विकेंडला आमच्याकडं फॅमिली वगैरे जेवायला येतात. आमचं ऑनलाईन बुकिंग असतं. याच्यामधून आता सिने अभिनेते येतात. ह्या ज्या टायमाला जेवायला येतात त्या टायमाला आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत तर करत असतो. शिवाय त्याच्यामधून आपण शेतावर शिवार फिरे ठेवतो, शेतातल्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती देतो. जेव्हा त्यातली माहिती देऊन त्या लोकांना एक वेगळा आनंद मिळतो. मी असं ऐकलंय की या शिवारमध्ये अनेक प्रतिष्ठित लोकांनी भेटी दिल्यात. दादा, मला सांगा ना की नक्की कोण कोण येऊन गेलंय? आता याच्यामध्ये बघा, आमच्या शेतावर आज जे काही सिने अभिनेत्री येऊन गेल्यात त्याच्यामध्ये आपले डायरेक्टर, निर्माते महेश टिळेकर येऊन गेलेत. त्याच्यामध्ये आपल्या भारताची विश्वसुंदरी येऊन गेलेली आहे. सैराट फेम सुरेश विश्वकर्मा पाटील येऊन गेलेले आहेत. परत नाना पाटेकर येऊन गेले आहेत. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर येऊन गेलेले आहेत. अशा दिग्गज लोकांनी आपल्या शेतीला व्हिजिट दिलेली आहे आणि एक जेवणाचा आनंद घेतलेला आहे. तर ह्या शिवारला भेट देण्याकरता जेव्हा बाहेरून खूप सारे लोक येतात तेव्हा तुमचं कसं शेड्यूल ठरलेलं असतं? म्हणजे आल्याच्या नंतर पहिलं स्वागत होतं आणि मग काय काय दाखवता? पहिल्या प्रथम आमच्याकडे कसं की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत होतं, त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. त्याच्यानंतर आमच्याकडं विषमुक्त शेतीची माहिती दिली जाते. त्याच्यामध्ये देशी गाय असते, देशी गायचं महत्त्व सांगितलं जातं. त्याच्यापासून जीवामृत म्हणजे काय, ते कसं बनवायचं त्याची माहिती दिली जाते. आणि ह्याच्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही काय करतो, शिवार फेरीचं एक नियोजन करतो.
आणि ह्या शिवार फेरीमधून आपण जे काही आमच्या पिकावर जे काही काही आम्ही प्रयोग केलेत त्या प्रयोगांची आफ्टर आणि बिफोर ह्या दोघांमध्ये ते तुलना असते. त्याची एक माहिती प्रात्यक्षिक आम्ही जागेवरून त्यांना दिली जाते. त्याच्यापासून आलेलं उत्पादन ह्यांना माहिती पडते आणि हे ज्या टायमाला पाहतात तर त्यांना एक चांगला मोलाचा सल्ला माझ्याकडून ते घेऊन जातात. निश्चितच. थोडक्यात दादांच्या शिवारमध्ये किंवा दादांच्या नैसर्गिक शेतीमध्ये ते ज्या करता प्रसिद्ध आहेत, म्हणजे 4.5 फुटाचा शेवगा त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. ते कसं घेतलं आणि हे इतकं आश्चर्यचकित आहे ते सगळं आपल्याला समजावून सांगतात आणि त्यांच्यामुळे इतर भेट देणाऱ्या सगळ्या लोकांपर्यंत हे पोहोचतं, ह्याचा खूप आनंद आहे. ह्या लोकांना त्यातले देशी गाईचं महत्त्व आणि त्यातले जीवामृत आणि त्यातनी झालेली उत्क्रांती ह्याच्यामधला जे काय मतभेद असतो ह्या लोकांना आम्हाला प्रत्यक्षात दाखवत येतो आणि त्याची पाहणीमुळं ह्या लोकांना एक त्यातली माहिती मिळते. प्रगतिशील शेतकरी होण्यापेक्षा प्रयोगशील शेतकरी व्हावं ही दादांची कन्सेप्ट फारच छान आहे, खूप छान. म्हणजे प्रेक्षक हो, सगळ्यांना विषमुक्त अन्न मिळावं म्हणून गुलाबदादा जे काही आपल्याला त्यांच्या ॲग्रो टुरिझममधून लोकांना भेट देता यावी आणि तिथून आपल्याला विषमुक्त असं अन्न आपल्याला मिळावं याकरता त्यांचं अख्खं कुटुंब प्रयत्न करते. तर या ॲग्रो टुरिझमला आपण सगळ्यांनी नक्की भेट द्या, त्यांना तुम्ही नक्कीच डिस्काउंट द्याल आणि खूप छान प्रकारे इथलं विषमुक्त अन्न खाऊ घालाल अशी आमची मनापासून इच्छा आहे. 100% अगदी. गुलाबदादांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या म्हणजे त्यांच्या पत्नी शिवगंगाताई. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आजच्या शोमध्ये. धन्यवाद. आम्ही 2016 पासून शेती करतो माझ्या मिस्टरांसोबत. माझं नाव आहे सौ शिवगंगा गुलाब भुले आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही नैसर्गिक शेती करतो. त्याच्यामुळं आम्हाला त्याचा इतका फायदा झाला आहे आणि मुळात म्हणजे आमचा हा इतका संकल्प आहे की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही नैसर्गिक शेती पोचली पाहिजे आणि त्यांना सुद्धा करता आली पाहिजे आणि आपण जी नैसर्गिक शेती करतो इतरांनाही करावी आणि आम्ही आमच्या मार्फत ग्रुपद्वारे ही आमची जी भाजी जे काय असेल ते आम्ही तिथपर्यंत पोचवतो आणि जास्तीत जास्त लोकांना विषमुक्त अन्न कसं खायला मिळावं याबद्दल आमची खूप म्हणजे तळमळ असते की खूप जास्त लोकांना ती मिळावी आणि लोकांनी विषमुक्त अन्न भाजीचा स्वाद घ्यावा आणि आजारापासून दूर राहावं. मी तुम्हाला बघितलं दादांबरोबरच तुम्ही सुद्धा दिवसभर शेतीत असं राबताय, पण तुम्हाला याचा कधी कंटाळा नाही आला का? नाही येत कंटाळा, कारण आम्ही मुळातच हाडाचे शेतकरी आहोत. मजूर न मिळता फक्त कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींनी एकत्र येऊन ही जी निसर्गावरची आधारित शेती केली जाते किंवा कुठल्याही प्रकारचं रसायन न वापरता जी शेती केली जाते ह्याच्यात ताई मोलानं दादांना मदत करतायत. त्यांचं खूप खूप कौतुक आहे की त्या दिवसभर दादांबरोबर शेतात राबतात. म्हणजे आजकाल जिथे शेतीच लुप्त होत चालली आहे तिथे तुम्ही दिवसभर राबताय. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे एक माझी पहिल्यापासून इच्छा होती, माझ्या मुलाचं मी लग्न केलं की मुली काय म्हणतात की शेतकरी नवरा नकोय, पण मला आवर्जून असं वाटतं की मुलींनी आजकाल मुली खूप शहराचा विचार करतात की मला पुण्यात पाहिजे असं पाहिजे, पण मला असं वाटतं की मुलींनी आवर्जून खेड्याकडे वळावं, कारण जे शेतात आहे ते शहरात नाहीये. शहरामध्ये जो आनंद नाहीये तो गावात एवढा आनंद आहे. तुम्हाला नॅचरल हवा आहे, संपूर्ण जे काय आहे ते शेतामधून मिळतं. त्यामुळं आणि शेतकरीसारखा आनंद आणि राजा माणूस कोणीच नाही. अगदी खरे. शेतकऱ्यासारखा राजा माणूस आणि श्रीमंत माणूस कोणीही नाही. तर तुम्हाला आता जे नवीन कोणी शेतकरी आता येत आहेत त्यांना काही सांगावं असं वाटतं का? हो, नवीन शेतकऱ्यांनी आवर्जून शेती करावी, कारण ह्या शेतीमध्ये फायदा पण खूप आहे. भले उत्पन्न कमी असलं तरी पण याच्यातून जो भाग जे काय खाल्लं जातं ते विषमुक्त आपल्या पिढीलाही मिळतं आणि दुसऱ्याही पिढीला मिळेल. तुम्ही इथून पुढे जेणेकरून तुम्ही जास्त शेती करावी आणि आपल्या मुलाबाळांना किंवा येणाऱ्या पिढीला चांगलं अन्न खायला घालावं आणि कमीत कमी आपण एक प्रत्येकाने देशी गाय ही पाळलीच पाहिजे. ताईंसारखाच विचार सगळ्या गृहिणींनी केला तर सगळेच सुखकर आणि सगळ्याच आनंदी होईल. ताई, तुम्ही इथे आलात, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. गुलाबदादांचे सुपुत्र म्हणजेच प्रसाद घुले हा सुद्धा त्यांना शेतीमध्ये मदत करतोय. आपण त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांना काही प्रश्न पण विचारूयात. प्रसाद घुले, तुमचं खूप खूप स्वागत. मला सांगा, डबल ग्रॅज्युएशन तुम्ही आर्ट्समध्ये केलं, बरोबर. आणि त्याच्यानंतर शेतीकडे कसं काय वळालास? आता माझा एक पहिला पण हेतू होता की आपण नोकरीच्या मागे न लागता आपण आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करावा.
त्याच्यानंतर त्याच्यातून आपण पहिल्यांदा शेतीमधून आपण नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. शेतीला सुरू केल्यानंतर स्वतःचा शेतीचा आपण शेतकऱ्याची एक पहिली म्हण होती की बाबा स्वतः शेतकऱ्यांनी जर ते पिकवलेलं विकलं तर त्याच्यातून तो चांगला नफा कमवू शकतो. त्या हेतूने आपण ती सुरुवात केली. मग आपण आपला भाजीपाला जो होता नैसर्गिक भाजीपाला तो पुणे शहरामध्ये सोसायट्यांमध्ये आपण एक सुरुवातीला लोकांना दिला. आम्ही पटवून गेलं की हा भाजीपाला तुम्ही खाल्ला तर काय होणार आहे आणि तो रासायनिक खाल्ला तर काय होणार आहे. तर आपण त्याची चव त्यांना आवडली, त्याची गुणवत्ता त्यांना समजली. त्याच्यानंतर याचा खूप मोठा विस्तार होत होत गेला. मग त्याच्यानंतर आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवले. त्याच्यानंतर त्याच्यातून मग पूर्ण नवीन मेंबर्सला ॲड करून ह्याचा खूप मोठा समूह तयार झाला आणि एक आमचं त्यांच्यासोबत चांगलं घट्ट नातं तयार झालं. ते आमच्या एकदम विश्वासावरती आमच्याकडून भाजीपाला घेतात. आम्हाला चांगला दरही मिळतो व ते एकदम रेग्युलरपणे लोक आमच्याकडून पूर्ण आठवड्याचा भाजीपाला घेतात ते. मग त्याच्यानंतर सुरुवात अशी झाली की आम्ही खूप शेतावर लोक यायला लागले व्हिजिटला वगैरे. तर आमचा दिवस खूप वेळ वायाला जायचा, कामं होत नसायची. बरं ते आले की ते चहा नाश्ता करा हे करा, त्यातून आपला पण वेळ जायचा. मग आपण यातून काय करावं, तर आपण एक संकल्पनेतून सुरू केली की आपण एक ॲग्रो टुरिझम करावं. ते ॲक्च्युली शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण ते सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचो की आले लोकांना समजा सकाळी आले की शिवर फेरी करून दाखवायची, दुपारी त्यांना जेवण वगैरे देतं. त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये शेवगा आहे, टोमॅटो असतात, काटवांगे असतात. मग आपल्या शेतावर आलं तर शेतासारखं जेवण, गावाकडचं जेवण आपण प्रोव्हाइड करू हा हेतू होता त्याच्या मागे होता. त्यामुळे आपण तो पनीर, पंजाबी डिश, कलर फूड अजिबात त्यात काही ठेवलं नाही. आले की समजा आपल्याकडे शेवगा शिजवून शेवगा त्याला शेवग्याचा फ्राय करून द्यायचो. त्यासोबत आपल्या डाळीचं गुठं बोलतो त्याची आमटी असायची, बाजरीची भाकर, शेतातला इंद्रायणी असायचा त्याचा इंद्रायणीचा भात. हे लोक आपल्या पुणे शहरामधल्या लोकांना खूप आवडतं. ॲक्च्युली ते लोक खाण्यासाठी आता इकडे आमच्याकडे यायला लागलेत आता ॲग्रो टुरिझमवर. कारण ते म्हणजे आमच्याकडे 2 फुटावर 5-10 फुटावर आमच्याकडे सगळे व्हेज हॉटेल आहे, पनीर आहे. पण आजकाल जे मार्केटमध्ये पनीर मिळतं ते सगळं देशी मिळतं तुम्हाला. त्यामुळे आम्ही आमच्याकडे या म्हणतो, आमच्याकडे बिनधास्त आजीनोमोटो मुक्त या आणि जेवण करा हा आम्ही त्यांना संदेश देतो. आणि आपण गावरान गाई आहे, आमच्याकडे गावरान गाईचं आम्ही जीवामृत बनवतो गाईच्या त्या, पण तेच आम्ही त्या शेताला भाजीपाल्याला वापरतो व त्याच भाज्या आम्ही त्यातून शुद्ध एकदम विषमुक्त भाज्या आम्ही त्या लोकांना जेवणामध्ये खायला देतो. थोडक्यात काय तर या पुढच्या पिढीसाठी प्रसाद हा एक प्रगतिशील शेतकरी म्हणून नावारूपाला नक्की येणार आहे, यात शंकाच नाही. प्रसाद, मला सांग, याकरता घरातलं कोण कोण तुला मदत करतं? यामध्ये आता आमचे वडील आहेत गुलाबदादा गुले, शिवगंगाताई आहेत, माझी मिसेस आहे हर्षदा. आम्ही सगळे एकत्र मिळून म्हणजे शेतीमध्ये असो या ॲग्रो टुरिझम असो, सगळे आमची आजी आहे ते सगळे मिळून आम्ही एकत्र त्याच्यामध्ये सहभाग आहे. शेतामध्ये आमचं कामं असतील, ट्रॅक्टर वगैरे असेल ते बाबांच्याकडे असतं. मेन तिथून मुख्य मार्केटिंगचं काम माझ्याकडे असतं, जे इथून सगळा भाजीपाला घेऊन पुणे शहरापर्यंत जाणे, त्याचा विस्तार करणे हे माझ्याकडे काम असतं. माझी त्यासोबत आईसोबत असते. ॲग्रो टुरिझमवर लोक आले की त्यांना माहिती देण्याचं काम ते करतात. बाकी सर्विंगचं काम, ऑर्डरचं बुकिंग घेण्याचं काम मी करतो. आतमध्ये किचनमध्ये आई भाज्या वगैरे बनवते, मिसेस आजी आमच्या भाकरी वगैरे करतात. हे सगळं एकत्र आमचा सगळ्यांचा सहभाग मिळून आमचा हा आता व्यवसाय चालू आहे असा व्यवस्थित. मागे एकदा तुम्ही सांगितलं होतं की परदेशातून सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या इथे भेट दिलेली आहे, तर त्याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती सांगा ना, की काय आणि कशासाठी? आता आपल्याकडं काय झालं, शेतावर भरपूर आपण वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग केले. त्याच्यामध्ये 4.5 फुटा शेवगा, आपण सफरचंद पण आपल्या इथं आणले. तर मेन म्हणजे 4.5 फूट शेवगा हा जीवामृतवर विषमुक्त म्हणजे त्या कन्सेप्टवर येऊ शकतो हे लोकांना विश्वासच बसत नव्हता. त्याच्यानंतर मग आपले काही भारतीय लोक आहेत ते तिकडे राहायला आहेत, तर त्यांनी ती त्यांना माहिती सांगितली की आमच्या इथं बाबा इंडियामध्ये एका शेतकऱ्याने असा प्रयोग केला आहे. तर त्यांना ॲक्च्युली ते खरंच वाटलं नाही. त्यामुळे ते खास त्यांना इथं बघण्यासाठी घेऊन आले. म्हणजे त्यांना ते बघायचं होतं की खरंच समोरासमोर डोळ्यांना आपल्याला एवढी 4.5 फुटाची शेंग पाहायला मिळेल का, आणि ते पण जीवामृतवर. त्यासाठी ते आपल्याकडे बघायला आले होते की ती समोर राहून त्यांची जी रिॲक्शन होती ती बघण्यासारखी होती. की म्हणले एक नंबर म्हणजे हा मी फर्स्ट टाइम पाहतोय. म्हणजे आमच्याकडे जे असतं ते सगळं आम्ही काय बॉईल करून किंवा ते त्यांच्याकडे जे पूर्ण फूड वेगळं असतं, पण त्यांना म्हणले इंडियन कल्चर इज व्हेरी गुड. म्हणजे त्यांना खूप आवडलं आपल्या शेतावर येऊन, त्यांनी खूप प्रतिसाद चांगला दिला. त्यांनी त्यांच्या इकडे जाऊन पण त्यांच्या इथल्या लोकांना सांगितलं की आम्ही इंडियामध्ये अशा ठिकाणी गेलो की आम्हाला तिथे 4.5 फुटाची शेंग मिळाली बघायला. ते पण गायच्या शेण गोमूत्रावर ते विदाऊट केमिकल फ्री होती. त्यांना अगदी आवडलं व त्यांनी ते आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी. भविष्यात तुमच्या अशा काही योजना आहेत का की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे कोणी आता युवा शेतकरी होऊ घातलेत त्यांच्यापर्यंत नैसर्गिक गो आधारित शेती कशी केली जाते याचं प्रशिक्षण आपल्याला द्यायची इच्छा आहे? 100% इच्छा आहे. कारण आपण बघतोय आता बरेचसे तरुण आता आपल्या जवळचे की ज्यांचे 12वी झाली, ग्रॅज्युएशन झाले, ते नोकरीकडे वळतात किंवा घरचे पण त्यांना म्हणतात बाबा तू नोकरी लाग, पुढे लग्नासाठी बाबा नोकरी असलेली चांगली असते. बट तुम्ही जर शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तर तुमच्याकडे नोकरीपेक्षा शेतीमध्ये जास्त पैसे मिळतील. स्वतःचा पिकवलेला माल स्वतःला विकता आला तर तुम्ही एक उद्योजकच आहात.
तर त्याच्यामधून आपण काय करायचं आहे की नवीन नवीन जे आता शेतकरी तरुण आहेत की त्यांना बाबा खरंच आपली शेती करायची घरी, आणि बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी शेती असते, तर त्यांच्यासाठी आपण शेती कार्यशाळा सुद्धा आयोजित करून त्यांना पूर्ण फळ लागवड, फळबाग लागवड किंवा भाजीपाल्याचं कसं लागवड करावी किंवा कधी कोणते भाजीपाला लावावा हे सगळे मार्गदर्शन करू शकतो आपण त्यांना, व मार्केटिंगचं कसं नियोजन करायचं हे पण आपण 100% आपण प्रयत्न करत आहोत. प्रसाद घुले दादा, आपण इथे आलात आणि आपल्या नव्या उद्योजकांना किंवा युवा उद्योजकांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू.